नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आम्ही शेताकडे गेलेलो होतो, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. मी ताईकडे आलेले आहे. आल्यानंतर स्वयंपाक वगैरे अर्धा केलेला होता मी आणि अर्धा बाकीचा राहिलेला आहे, म्हणजे चपात्या राहिलेल्या आहेत. नंतर भजी आणि पापड हे फ्राय करायचे आहेत, म्हणजे तळून शेताकडे जाऊ नये असं म्हणतात. म्हणजे थोडेसे नेहमी असतात तेही पाळावे लागतात. तेच म्हणतात ताईची सासूबाई की तळून वगैरे शेताकडे जाऊ नये, म्हणून आम्ही ते तळायचं ठेवलं आणि शेताकडे गेलेलो होतो. 1-2 तास ते शेताकडे कसे गेले अजिबात कळेल नाही, कारण खूप एन्जॉय झाला. एकदम बघावं तिकडे हिरवळ खूप छान वाटत होतं. पाऊलच बाहेर निघत नव्हता शेताकडनं. खूप छान वाटत होतं. म्हणजे मळा म्हणला की सगळीकडे हिरवळ असतं, ऊस नंतर सगळेच पिकं खूप छान होते. त्यामुळे तिथंच बसावं असं वाटत होतं. एकदम थंडगार अशी हवा आणि एकदम हिरवळ वातावरण छान वाटत होतं. तर तिथे 1-2 तास गेले, मग आम्ही घरी आलेलो होतो. आजच आम्हाला परत जायचं आहे, त्यामुळे थोडंसं लवकर चालू. आणि आल्यानंतर ताई पटकन स्वयंपाकाला सुरुवात केलेल्या आहेत. म्हणजे अगोदर भजी पापड फ्राय झाले, तर आता चपात्या बनवत आहे. नंतर बाबांसाठी भाकर पण बनवायचे. बाबा चपाती खाणार नाहीत. आणि इकडं मांजराचं काय चाललेलं आहे, म्हणजे इकडं बसलेलं आहे भुरक्याच्या आडू, म्हणजे पडदा आहे, त्या पडद्याच्या समोर येणार नाही ते मांजर, तिथंच बसणार आहे. त्याचे नखरे इतके आहेत आणि तिथून फक्त डोळे तितके दिसत आहेत त्याचं अंग पूर्ण दिसत नाही. इकडं आहे, तुम्हाला हे बघू शकता तुम्ही, फक्त डोळ्याने बघत असतं ते. ताई तेच म्हणतात दररोजही ते समोर येत नाही, कारण त्याला कोणीतरी मारेल करेल अशी भीती असेल, म्हणून त्याच्या आडवं लपलेलं आहे. आणि ताई थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं ते पण खात आहे, चपाती टाकलं ते पण खात आहे आणि त्याच्या आडवंच लपलेलं आहे, समोर येणार नाही. तर असं स्वयंपाक वगैरे झालेला आहे पूर्णपणे. स्वयंपाकामध्ये काय काय बनलं, वरण भात चपाती भाजी, नंतर उडदाचं वरण भाकरी भजी पापड इतकं सगळं बनलेलं आहे. ताई म्हणत होते गोडात काहीतरी बनवा, पण मी शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन आलेले आहे. तर म्हणलं ताईला काही नको, ताई जे आहे ते आता जेवण करूया आणि निघूया. टायमिंग खूप झालेली आहे, यावेळी 5 वाजले आहेत. आणि यांचा 2-3 वेळा फोन आलेला आहे पतिदेवांचा. म्हणत होते मी तुला घरातनं 10 वेळा सांगून पाठवलं की लवकर ये, तू 1 वेळा बोलत थांबीस की तिथंच थांबते, तुझं आवरत नाही, असं तसं म्हणत होते. असो, पाहुण्याच्या गावी गेल्यानंतर जाणं तर आपल्या एकतर असतं, पण यायचं आपल्या एकतर नसतं, कारण ते त्यांना बोलणं करणं हे पण गरजेचं असतं. का गेलं की उगाच तोंड बघून यायचं असतं का, असं तर नसतं ना. त्यामुळे थोडासा लेट झालाच आम्हाला. त्यांचं कसं असतं, कुठेही जाऊ द्या तीच घाई गडबड, घरात जशी करतात तसेच बाहेरही करतात. पण त्यांच्यासारखं मला जमत नाही. मी गेल्यानंतर थोडंसं निवांत बसणं बोलणं हे सगळं करत बसते, म्हणून मला लेट होतो. तरी पण दिवसातनं 4-5 वेळा यांचा फोन आला की लवकर निघा. तर आम्ही फायनली घरातनं 5:30 वाजता निघालेलो आहोत. आणि आता आलेलो आहोत आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये, म्हणजे हे जे धरण आहे ना बांधलेलं, इथं आम्ही आलेलो. म्हणजे इथं आल्यानंतर अर्धा रस्ता होऊन जातो, आता पुढे अर्धा राहिलेला आहे. दिवस मावळत आहे, म्हणजे आता टायमिंग 6 वाजलेले आहेत. थोडाफार अंधार पडतही आहे. आणि या वेळेत ना रोडवर एकदम जाम होतं जिथं तिथं. म्हणजे तितका व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे. म्हणजे कसं आता बॅटरी वगैरे ऑन केली किंवा आता व्हिडिओ बनवतो सरळ दिसत नाही, म्हणून बॅटरी ऑन करते, त्यामुळे धोका होतो. एक वेळा असं झालेलं होतं गेल्या वेळेस ना. हे सोबत होते, रात्रीची वेळ होती आणि मी माझा आपल्या नादात व्हिडिओ बनवायच्या नादात होते आणि त्यांना टेन्शन, ते पुढे ट्रॅफिक तितकं होतं आणि ते मोबाईलची बॅटरी एकदमच चालू झाली. मी व्हिडिओ बनवत होते, मला माहिती नव्हतं की त्यांना डिस्टर्ब होईल आणि त्यांना माहीत नव्हतं की मी व्हिडिओ बनवत आहे. ते म्हणत होते मागलच्या साईडला गाडी येत आहे, असं कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी व्हिडिओ तितका बनवलेला नाही. बनवला तर बॅटरी बंद करून, म्हणजे मोबाईलची टॉर्च बंद करून मी बनवली. थोडासा अंधार दिसत आहे. तर असो, आता पूर्णपणे अंधार पडलेला आहे. जसं 6, 6:15, 6:30 वाजतील ना, पूर्णपणे अंधार होतो या दिवसामध्ये. जसं उन्हाळ्यामध्ये कसं असतं ना, 7 वाजेपर्यंत छान म्हणजे दिवस असतो, पण आता नसतो, अंधार झालेला आहे. आणि लायटिंग चमकत आहे एकदम. समोरून जी गाडी येते ना, अशी लायटिंग आहे तर एकदम फुल अशी ते डोळ्यावरतीच येऊन पडत आहे. आणि समोरचं काही दिसत नाही, समोरची गाडी यायचं सुद्धा दिसत नाही ना, मागलची गाडी यायचं सुद्धा दिसत आहे. असा प्रकार झालेला आहे. त्यामुळेच हे म्हणत होते की लवकर निघा लवकर निघा, कारण दीपकला तितकं परफेक्ट येतं, पण बघा आणखीन त्याला अनुभव नाही कुठल्या गोष्टीचा. त्यामुळे थोडंसं लवकर गेलं तरच ठीक होतं, पण थोडंसं लेटच झालं आम्हाला निघायला. आणि घरी येता येता पूर्ण अंधार झालेला होता, म्हणजे 6:45 वाजलेले होते. तरी पण निवांत झालं, कारण खूप ट्रॅफिक होतं. घरला जाणारी जनावरं, तशीच शेळ्या मेंढ्या खूप साऱ्या रस्त्यावरती जाम झालेलं होतं. त्यामुळे थोडंसं ते सगळं हे करून यायला आम्हाला वेळ झालाच. असो, आल्यानंतर पाय वगैरे धुलेला आहे. आता झाडू मारलेली, म्हणजे यावेळेत म्हणजे 3 सांजेला झाडू मारू नये असं म्हणतात. म्हणजे 5 वाजता 5:30 वाजता झाडू मारणं ठीक आहे, पण एकदम अंधार झाला तर झाडू मारत नाही. त्यामुळे झाडू वगैरे मारलेली, फक्त फ्रेश झाले. देवाला अगोदर दिवा लावलेला आहे. बाबाही पाय वगैरे धुले, पाणी पिले. बाबा चहा वगैरे घेत नाहीत, पण माझ्यासाठी चहा बनवणार आहे. पण त्या अगोदर मी पिशवीत काय काय आहे ते सगळं काढते. म्हणजे भाज्या ना कवरमध्ये आहेत, त्यामुळे थोडेसे गरम झालेले आहेत हवा न लागल्यामुळे. तर अगोदर या सगळ्या भाज्या मी काढून ठेवत आहे. निवडून पण ठेवणार आहे याच वेळेत, कारण आपलं किचन छोटी आहे, त्यामुळे असं ठेवलं तर जमणार नाही, यायला सुद्धा येणार नाही आतमध्ये, तसं होणार आहे. तर अगोदर सगळ्या भाज्या निवडून डब्यामध्ये भरून मी फ्रीजला ठेवणार आहे. कांदा पात आणलेले, कोथिंबीर आणलेली आहे. भजी पण बनवायची आहे मला.
तितकी मेथीची भाजी आणायला लावली की तेही निवडून ठेवते आणि एक दिवस पटकन मी भजी बनवून घेणार आहे. खूप दिवस झाले मी भजी बनवली नाही आणि दीपकला भजी खूप आवडते. दीपक म्हणत होता मम्मी भजी बनवूया, तर हो उद्याच्याला मी भजी बनवणार आहे. आणि दूध पण दिले ताईनं, म्हणजे त्यांच्याकडे दुधाची म्हैस आहे, म्हणत होत्या थोडंसं दूध घेऊन जावा. तर इथं अर्धी बाटली दूध, म्हणजे दुपारच्या वेळी दूध नव्हतं, संपलेलं होतं त्यांचं, त्यामुळे अर्धी बाटली दूध दिलेलं आहे. नंतर हे ककडी वगैरे मी सगळं काढून ठेवलं. एक दुधी पण आहे यामध्ये. नंतर लिंब आहेत, म्हणजे ताईच्या शेतात खूप फळझाडं आहेत, तर पेरू वगैरे सगळं घेऊन आलेले आहे. आता या पिशवीमध्ये साडी केलेली होती, मी साडी घातलेली नाही, तुम्हाला दाखवलेलं होतं पण मी घातलेली नाही कारण खूप लेट झालेला होता. त्यामुळे साडी मी जशीची तशीच पिशवीत भरून घेऊन आलेली आहे. फक्त कुंकू वगैरे लावून घेऊन मी आलेली आहे, साडी नेसलेली नाही आहे. तर असं मी तसंच ठेवलेलं आहे कवर. आता ते ब्लाऊज वगैरे शिवल्यानंतरच घालणार आहे. नंतर इकडे चपात्या पोळ्या हे सगळं ताईनं दिलेले आहेत, तेही मी काढून ठेवलं. सगळी काढाकाढी झाली. नंतर जी बारीक वाटाण्याच्या शेंगा आहेत ते पण आम्ही तोडलेले होते, तेही घेऊन आलेले आहे. भाजून खायला खूपच छान असतात, पण हे म्हणतात की भाजून खाऊ नये, त्याच्यामध्ये जे पोषक तत्व असतात ते निघून जातात, त्यामुळे तसेच खातात ते. जेव्हा मार्केटमध्ये आणतात तसेच खातात, भाजून वगैरे खात नाही, खाऊ नये असं म्हणतात. तर तसंच ठेवलेलं आहे मी, आता भाजणार वगैरे नाही आहे. आणि सगळं मी ताटात काढून ठेवलं. दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगोदर माझ्यासाठी चहा करून घेते. खूप डोकं जड आलेलं आहे, थोडंसंही प्रवास झाला ना, म्हणजे सवय नसल्यामुळे होत असावं, सवय नाही एकदम असं बाहेर जात नाही, कधी कधी निघतो ना, त्यामुळे डोकं जड येतं, अंग दुखाय होतं, असं होतं. तर चहा पिलं ना थोडंसं फ्रेश वाटणार आहे. खूप सारी कामं आहेत, खूप पसारा झालेला आहे. कपडेही हे काढलेले आहेत, पण एका जागी कुपळा करून ठेवलेला आहे त्याचा, तर ते सगळे मला घडी करून जागेत ठेवायचे, कारण सकाळी गोंधळ नको. आता यावेळेत आपण सगळे आवरलं तर सकाळी आपला गोंधळ होत नाही, नाहीतर सकाळी दिने जाणार असतो, हे जाणार असतात, त्यांचं आवरायचं असतं, त्यांना एकही भेटत नाही, असं होतं. त्यामुळे मी याच वेळेत कितीही लेट हो, याच वेळेत सगळी ही कामं आवरते, म्हणजे सकाळी आपली कामं सोप्या पद्धतीने व्हावी. तर इकडे चहा बनलेला आहे, तरी आता मग सगळेजण चहा प्यायला. आता वेळ कुठली तर रात्रीची वेळ आहे, असो जीही वेळ असो, चहा पिल्यानं फ्रेश वाटतं आणि जी कामं आहेत हातातली ते करण्यात आणखीन एनर्जी येते मला, म्हणून मी चहा घेतलेला आहे. खूप गरम आहे त्यामुळे ठेवला, आणि तोपर्यंत असाच वेळ वाया जाऊ देणार नाही मी, कारण आता कमी वेळात खूप काही मला आवरायचं आहे. पसारा खूप झालेला आहे, कपडे ठेवायचे आहेत, स्वयंपाक बनवायचा आहे, खूप काही आहे. तरी पण ताईनं सगळं मला डब्बा टिफिन पॅक करून दिलेले आहे. वरण भाकरी भात सगळंच दिलेले. ताई म्हणत होत्या घरी गेल्यानंतर काही करू नका, खूप थकलं जातं प्रवास झाल्यानंतर, त्यामुळे घरी गेल्यानंतर काही काम करायला नको. तरी पण थोडंसं भात वगैरे बनवणार आहे, दुसरं काही बनवणार नाही आहे. तरी बघा आमचे छोटे राजकुमारी आलेले, ते म्हणत होते इतकं सगळं पसारा कुठून आला, म्हणजे कुठं गेलेलो तू, म्हणजे याला काहीच माहीत नसतं दिवसभर काय होतं घरामध्ये, सकाळी गेला तर रात्रीच येत असतो. तेच मला आत्याकडे गेलेलो होतो, तर म्हणत होता मम्मी मी पण येणार होतो आत्याकडे, याचं चालू होतं. तर असं कॉलेज जोपर्यंत सुट्टी भेटणार आहे तोपर्यंत दिनेश कुठंच येणं जाणं याचं होत नाही. उठलं की कॉलेजला जावा, रात्री घरी या, जेवण खाणं करा, झोप, आणखीन सकाळी उठा, आणखीन कॉलेजला जावा, असं दिनेशचं आहे. तर म्हटलं कोथिंबीर वगैरे सगळी निवडून द्या. आता दीपक निवडत होता, म्हणजे कशी आहे थोडीशी निब्बर आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. फक्त पानंच तोडायची आहे, त्याची फूल आलेलं आहे याला पूर्णपणे, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे. तर दिनेशला दिलेला आहे इकडं. आणि धुली वगैरे नाही आहे, ज्यावेळेत मी भाजीला घेणार आहे त्याच वेळेत धुवून घेणार आहे, कारण आता काहीच करायचं मन नाही, एकदम थकवा असा आलेला ना, असं वाटत आहे जाऊन अंथरुणात पडावं गपचूप, कुठलीच कामं आवडू नये, पण पर्याय नाही. आता ही कामं मला आता याच वेळेत आवरावीच लागेल. असंच ठेवलं तर खूप अस्तव्यस्त किचन होणार आहे, तर त्यामुळे मी अगोदर निवडून ठेवत आहे. पिशवीमध्ये जे आहे ते सगळं काढून मी इथंच ठेवलं, सगळं आता एक एक आवरत आहे. सगळी कोथिंबीर तोडून निवडून झालेली आहे, मी तसं डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते, ज्यावेळेत मी बनवून त्यावेळेत धुवून घेणार आहे. आणि इकडे दिनेशला भूक लागलेली आहे, स्वयंपाक तर झालेला नाही आहे, तर मी म्हटलं शेंगाची पोळी तूप देते खा. तर इकडे शेंगाची पोळी तूप लावून दिलेली आहे, खूप छान टेस्टी पोळ्या लागत आहेत. तर दिनेशला दिलं, आणि भात तितकं लावणार आहे. ताईनं वरण भाजी नंतर चपात्या हे सगळं दिलेलं आहे, त्यामुळे मी नंतर दुसरं काही बनवलं नाही, तेच आमचं जेवण खाणं झालं. आणि आता सकाळची वेळ आहे, सगळी मॉर्निंगची कामं आवरली, टिफिन झालेला आहे, दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी आहे. बाईक इथंच आहे, थोडासा लेट झालेला आहे दिनेशला, 1-5 मिनटं लेट झाला. तर दिनेश म्हणत होता की मम्मी एस टी सुटणार आहे इतक्यामध्ये, जरा सकाळी उठायला मलाच लेट झाला, काल जे प्रवास झाला ना त्यामुळे खूप थकवा आलेला होता, सवय नसल्यामुळे असं होत असेल. असो, तर बाईकवर दीपक नेऊन सोडत आहे. एस टी सुटली तरी पण थोडंसं समोर जाऊन दिनेशला एस टीत बसवून येईल. तर गेलेले दोघंजण, आणि माझी बाहेरची कामं राहिलेली आहेत, म्हणजे आतमधलं झाडणं पुसणं झालेलं आहे, पण अंगणाची साफसफाई राहिली, सकाळच्या वेळी दिसत नाही, म्हणून याच वेळेत मी दिनेश गेल्यानंतरच ही कामं आवरत असते. तर इकडं खराटा जे ना ते पण खराब झालेलं होतं, अगोदर त्यात नवीन काढलेला आहे, आणून खूप दिवस झाले पण काढले नाही, जे जुना होता चालजेपर्यंत चालवला मी, आज चलतच नव्हता, काड्या पूर्णपणे मोडलेल्या आहेत त्याच्या, त्यामुळे नवं काढलं, झाडून काढलेलं आहे. अंगणाची पूर्ण साफसफाई म्हणजे धुवून घेतलं, झाडांना पाणी दिलं, ही सगळी कामं आवरली. आता मी आलेली आहे किचनमध्ये, आणि आज लोणी पण काढायचं आहे, म्हणजे 8 दिवसाच्या वरून झाले, एक तांब्या टप्प भरला, आणखीन एक अर्धा आलेला आहे. तर दीपकला म्हणलं तू लोणी काढ, तोपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेते, लेट झालेलाच आहे मला प्रत्येक कामाला आज. तर कधी कधी असं होतं, आळस येतं, नकोसं वाटतं, सकाळी सकाळीच झोप यायला लागलेली आहे मला,
पित्त झाल्यामुळे असं प्रॉब्लेम होत असेल. म्हणजे चहाचं प्रमाणही वाढलं ना, पित्त होतं मला खूप लवकर, पण चहाशिवाय पर्याय नाही. आता एक वेळा चहा पिलेलीच आहे मी. असो, इकडं दीपक जोपर्यंत लोणी काढत आहे, म्हणजे खूप सारं इथं साय जमा झालेली आहे, तर त्यामधलं म्हणजे एक 4-5 भागामध्ये तर हे होणार आहे. तर इथं थोडं घेतलेले पाणी टाकलेले थंडगार, म्हणजे थंड पाणी टाकल्याने लवकर लोणी येते एकदम सोप्या पद्धतीनं. आणि पाणी टाकून फिरवत आहे. एक वेळा फिरवलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे खूप सारे एकत्र पाणी टाकलं तरी पण हे उडतं. आणि या मिक्सरच्या डब्याला जे आहे ना, बेल्ट नाही आहे, त्यामुळे ते खूप लवकर उडायला लागतं. तरी पण दीपकला जमतं आहे, का मला तर जमत नाही. मी पूर्ण किचन, मिक्सर, नंतर इकडं फ्रीज सगळं भरतं माझ्या हातानं, पूर्ण ओढून जातं ते. कारण याला जे वायसर असतं ना, ते असणं गरजेचं आहे, पण ते तुटलं नंतर आणलंच नाही, त्याचा मुहूर्तच लागणार. जेव्हाही लोणी बनवायचा नंबर येतो ना, त्यावेळी दीपक किंवा दिनेश बनवतात. मला असं प्रसंगच येईना की ते मी बनवावं, मग मला ते याला वायसर नाही आहे याचाही विचार येत नाही. असो, इकडं दीपकनं सगळं काढलेलं आहे आणि मी इकडं देवासाठी अगोदर पाणी भरून घेत आहे. तर एक पिण्याचा हंडा, एक तांब्याचा हंडा भरून घेतलेला आहे आणि देवपूजा करून घेते. तोपर्यंत दीपकने इकडं पूर्ण लोणी काढलेली आहे. बघू शकता, छान लोणी आलेली आहे. आता ही लोणी सगळी काढून गरम करायला ठेवते अगोदर, म्हणजे लोणी निवांतपणे गरम होत राहील, तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर पूर्णपणे लोणी बघू शकता एकदम छान अशी आलेली आहे. म्हणजे या वातावरणामध्ये छान येते लोणी, फक्त उन्हाळ्यातच खूप सतवते, कारण त्यावेळेत कसं असतं ना, एक वेळा गार पाणी घाला, एक वेळा गरम पाणी घाला, असं असतं. आता या दिवसामध्ये ना नॉर्मल पाणी टाकलं तरी पण छान लोणी येते. तर पूर्णपणे लोणी काढून मी स्वच्छ धुवून घेणार आहे. जी आंबटपणा आहे ना यामध्ये, ते पूर्णपणे निघून जातो. तसं तर मी विरजू लावत नाही साईला, फक्त साय काढत असते दररोज आणि फ्रीजमध्ये ठेवते. छानपणे लोणी येते. आणि जे उरलेलं ताक आहे त्यामध्ये थोडंसं ताक टाकून ठेवणार आहे, म्हणजे ती विरजली जाईल, एकदम सप्पक आहे. तर जे यामध्ये थोडंफार ताक आलेलं आहे ते पूर्णपणे मी काढत आहे नितळून, आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे लोणी, आणि मगच गरम करायला ठेवणार आहे. आणखी स्वयंपाक पाणी राहिलेलं आहे, ते पण करायचं आहे मला. खूप काही कामं मॉर्निंगच्या वेळेत होऊन जातात, हे ते करत जा निघत जातात, असा प्रकार आहे. हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता पूर्णपणे यामधलं पाणी काय ना काढायचं आहे, कारण थोडंसं पाणी राहिलं की मग आपल्याला थोडासा वेळ जास्त लागणार आहे ते कढण्यासाठी, पूर्ण पाणी जळण्यासाठी. तर काढून झालेला आहे. गॅस ऑन केला आणि लोणी मी गरम करायला ठेवले कमी गॅसवर. फुल गॅस करायचा नाही आपल्याला, कमी गॅसवर निवांतपणे होत राहील. आणि पातेलं छोटं झालं आणि लोणी खूप झाली म्हणून उत्तू जात होती, मग गॅस बंद केला. थोड्या वेळ नंतर मी चमचा फिरवत ते लोणी कडवून घेतलेलं आहे. मस्त तूप झालेलं आहे. काढून खाली ठेवलं, ते गार झाल्यानंतर शोधून घेणार आहे. पण अगोदर मी इकडे डबे सगळे आणलेले, जे नवीन डबे आणलेले होते ना, याचा मुहूर्तच लागे ना, आज लागलेला आहे. यामध्ये डाळी मला भरायच्या होत्या. तर इकडं मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे, नंतर हे एक डब्यामध्ये मी तुरीची डाळ भरून ठेवलेली आहे. नंतर ही काचेची भरणी इकडे ठेवलेली आहे ना, ते थोडंसं वेगळं वाटत आहे. तर मी म्हटलं काचेची भरणी काढावी आणि तिथं हे जे डबे मी आणलेले ते एक लाईन लावून ठेवावे, सगळे सेम होतील ना, म्हणून मी. आणि हे जे मी छोटा मसाला डबा आणलेला होता, म्हणजे रांगोळी पण घालतो आपण यामध्ये, माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, आणखीन एक मी आणला, काय म्हणजे खडे मसाले घालून ठेवण्यासाठी. खडे मसाले जेव्हाही दुसऱ्या डब्यात ठेवते ना, ते भेटतच नाहीत वेळेत मला, तिथंच खराब होऊन जातात. ज्यावेळेत आपल्याला खिचडी वगैरे बनवायची त्यावेळेत भेटत नाहीत, म्हणजे मसाले भात बनवतानाच आपल्याला खडे मसाले लागतात. तसं तर जास्त यूज करत नाही मी, पण कधी मी यूज करत असते, त्यावेळेत भेटत नाही, ते एकदम छोटे वस्तू असतात. म्हणून ते डब्बा आणला, त्यामध्ये घालून ठेवलं, ते दिसतही आहेत, सुंदरी वाटत आहे. आणि इकडं उडीद डाळ जे आहे ना, ते मी आता यावेळी थोडसून घेतली, म्हणजे गिरणीला नाही, मिक्सरलाच मी थोडी फार होती, उडदाची डाळ जास्त नव्हती, तर मिक्सरला फिरवून घेतलं आणि फटकत आहे. म्हणजे आतमध्ये खूप धुरळा होणार होता म्हणून बाहेर आलेले आहे. छान वाटत आहे, आज ऊनही छान आहे, वातावरण छान आहे, फ्रेश वाटत आहे. तर इथंच थांबून मी डाळ फटकून घेतलेली आहे उडदाची, आणि आता पटकन डबे भरून घेऊ. म्हणजे सकाळच्या वेळेस मी ही कामं काढली, स्वयंपाक काय आणखीन झाले नाही, सकाळी खिचडी बनवलेली होती. आता हे अगोदर हे सगळं भरून घेते, मगच मी स्वयंपाक बनवणार आहे. बाबाही बाहेर गेलेले आहेत, आणखीन आलेले नाही आहेत. आणि ही वेळ कुठली आहे तर सकाळचे 8:30-9 वाजत असेल. मी सकाळची कामाला सुरुवात केली, कारण दिवसा ही कामं ती कामं होऊन जातात. नंतर जेव्हा दुपारी खाली वेळ भरतो ना, त्यावेळेत मी कुठली तरी वेगळीच कामं काढते, मग हे होत नाही. उद्या करू दररोज उद्याच म्हणते, ती उद्या काही येईच ना. तर म्हटलं आता यावेळेत कुठलाही निमित्त काहीच नाही, काढायला सुरुवात करूया. तरी उडीद डाळ जे आहे ना फटकलेली आहे, आणि या डब्यात मी भरून ठेवले, एकदम बुडाला आलेले. ताईनं आमदा उडीद घेतलेले, जे डाळ अगोदरची होती तीच आहे, भरून ठेवली. आणि तूप जे आहे ना, ठेवल्या तिथंच थिक झालेलं होतं, कारण थंड वातावरण आहे त्यामुळे. तर आणखीन एवढं हलकंसं गरम केलं आणि मी शोधून घेतलेलं आहे तूप. तर हे बघा, पूर्णपणे शोधून काढलेलं आहे. आणि तूप बघू शकता एका वेळेचं किती झालेलं आहे, तर 1/2 किलो तूप झालेलं आहे. खूप तूप निघत असतं, म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला एक वेळा इतकं तूप निघतं.
तर सोडून साईडला ठेवून दिलं. छान गारी झालेला आहे. गार झाल्यानंतर मी टोपण लावून ठेवलेलं आहे आणि पातेले ना एकदम असं झालेलं आहे, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवते आणि डब्यामध्ये सगळं भरलेलं आहे. म्हणजे काचेची भरणी होती ना, त्यामधले तांदूळ मी या डब्यात काढले. हेच एकसारखे डबे दिसत आहेत ना, एक वेगळं नको म्हणून मी असं केलेलं आहे. आणि जे खालच्या साईडला डबे आहेत ना, तरी कामीच राहणार आहेत. आता एक भरणी आहे, नंतर बाकीचे डबे म्हणजे आणखीन डाळी बनायचे. हरभरा डाळ, तूर डाळ, मसूर डाळ हे सगळं बनायचं आहे. बनल्यानंतर मी त्यामध्ये घालून ठेवणार आहे. तर हे मसाला डबा जे आहे ना, ते पण मी ठेवला. म्हणजे त्यामध्ये मी खडे मसाले घातले. तर अशा पद्धतीनं मी किचनचं मेकओव्हर केलेलं आहे. आणि दीपक इथं काय करत आहे, तर पाईपाचा नंबर आज लागलेला. किती दिवस झाले हेच काम होतच नव्हतं, कारण इथं पाईप फुटलेलं होतं आणि दररोज मी पाणी देतो, अंग पूर्ण भिजत आहे. त्यामुळे दीपकला म्हणलं कसंही करा, ते पाईप कट करून परत लाव. म्हणजे जितकं तुटलेलं आहे, फुटलेलं आहे, ते कट करून परत लावत आहे. थोडंसं छोटं झालेलं आहे, असो काही हरकत नाही. पूर्ण अंग भिजत होतं सकाळी, कारण जागी असं फुटलेलं होतं हे पाईप. उन्हाला पडून असं झालं असावे. तर काढलेलं आहे, त्याला थोडंसं गरम करून लावत आहे, म्हणजे तसंच बसणार नाही ते. त्यामुळे मग दीपक हे काम करत आहे. तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते. आज कपडे धुवायला खूप लेट झालेला होता मला, कारण पसारा मी काढलेला होता ते सगळं आवरलं. किचनचं मेकओव्हर झालं, नंतर स्वयंपाक झाला, नंतर कपड्याचा नंबर आला. तर असं कपडे वगैरे नंतर धुवून मी टाकलेले आहेत. आणि एक वेळा मी तुम्हाला पूर्ण किचन दाखवते कशा पद्धतीने दिसत आहे. तर हे बघा, अशा प्रकारे किचन दिसत आहे. खूप सुंदर वाटत आहे. जितकं केलं ना तितकं कमी असतं किचन, तरी पण करत राहणं हे गरजेचं असतं.